वळूयात माझ्या दिशेने जिथे जशी माझ्याला सुरुवात केली जाईल तेजस झोबी तुमच्या समोर जोडले जातील. थँक्यू सो मच. आणि मी RCC पहारे संघाला नम्रतेची विनंती करतोय, आपण आपले फलंदाज आहेत ते मैदानाच्या आतमध्ये क्षणाचाही विलंब न करता त्वरित पाठवून द्यायचे. थँक्यू सो मच मोनीजी. पुनश्च एकदा या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचं मी समालोचक तेजस झोबी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय या टेनिस क्रिकेटचं एक भव्य दिव्य आयोजन, एक सुबक आयोजन, एक नियोजनपूर्ण आयोजनाची एक देखणी स्पर्धा या शेलार नगरीतील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या या शेलार नगरीतील एक भव्य दिव्य स्पर्धा जय बजरंग चषक 2024चा थरार. एका बाजूनी संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय RCC पहारे, आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना इथून मात्र आई संतोषी माता अनगाव हा संघ इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे समवेत मडवी साहेब इथं जॉईन होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मेंटर आमच्या समवेत सूरज वारगडे आणि कपिलजी चन्ने इथे जॉईन होतात. मनपूर्वक आपलंही दोघांचंही हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्राचा विचार केला तर मॅच सध्या तरी ते सुपर थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं, पण स्ट्रॉंगली मॅचसुद्धा पाहायला मिळतात. सेकंड राऊंडमधील पहिली मॅच आपली भेटायला येताना पाहायला मिळते. कोण बाजी मारणार, कोण हरणार, कोण पराभूत होणार, कोण विजयाच्या दिशेने वाटचाल करणार. येणारे हे 2 सत्र आहेत 3-3 षटकाचे, ते इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रिन्स मूवीज विजय आपल्याला टेक्निकल ऑपरेटर म्हणून, संजय म्हणून आपल्याला टेक्निकल ऑपरेटर जॉईन होताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये भावेशजी इथे जॉईन होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बिलाल बाय जे आमच्या स्क्वेअरलेग पंचांच्या दिशेने कॅमेऱ्याच्या बाजूने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आपण इथून मॅचला सुरुवात केली जाईल. सलामीची जोडी अनिकेत आणि करण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेशला इथे मात्र आणलं गेलं आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचलेत. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात करायची. दीपेश चला चेंडू डिलिव्हर करण्याकरिता आपण सज्ज. षटक क्रमांक पहिलं घेऊन, आणि समोर मात्र वाट पाहतोय अनिकेत आपल्या चेंडूची. 3 षटकांचं सत्र आहे. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते इथून मात्र नसणार आहे, म्हणजे गोलंदाजांवरचं थोडंसं प्रेशर कमी होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश तयार. षटक क्रमांक पहिल्यातील पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर उंची थोडीशी खाली घेताना हा चेंडू दर्शवत असताना कदाचित बोटांमधली जादूसुद्धा इथून मात्र दाखवली गेली आहे. त्याचाही वापर पुरेपूर या चेंडूवर केला गेला गरजेचं आहे, कारण सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळत आहे. जर RCC पहारेचा विचार केला तर एक फ्रेश सामना खेळत आहे, आणि तिथे मात्र जर का आपण विचार केला तर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यानंतर अजिंक्यजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अविनाशदादा जाधव यांचे अतिशय जवळचे विश्वासू शिलेदार, आणि या स्पर्धेवर ज्यांचं कायम सहकार्य सातत्याने पाहायला मिळतं असे हनुमानजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आणि नयनजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या स्वागतासाठी आलेला इथे मात्र हा ब्रँडेड षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. यस, गोलंदाजीमध्ये जर का विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली तर सन्माननीय ललितजी मडवी यांच्याकडून 1000 रुपये स्वरूप 500 रुपये स्वरूप पारितोषिक
इथून मात्र गोलंदाजांसाठी असणार आहे. पहिला बॉल जर का आपण बघितला तर निर्धाव, तदनंतर एक वाईटची पैकी पाहायला मिळाली आणि या चेंडूवर आता मात्र करारी प्रहार आपण होताना पाहिलाय. षटकार पाहायला मिळालाय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. धावसंख्या 7 या अंकावर. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आम्ही सातत्यानं सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश इथून मात्र सज्ज षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळत्या. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तैनात असताना तिथे मात्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं तैनात होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहत आहे. धावफलक 8 या अंकावर. करण ऑन स्ट्राईक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा फलंदाज आहे असं म्हटलं गेलं किंवा आपण जर का पाहिलं तर इथे मात्र हे मैदान डावकुरे हाताच्या फलंदाजांसाठी पूरक आहे आणि त्याचा फायदा इथून मात्र करण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळेल का. यावेळेस बॅटची कडा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. चूक घडतीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. सरळ सीमारेषा पार. चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वाद. मोरिया स्पोर्ट सूर्यानगर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मोरिया स्पोर्ट सूर्यानगर ओहो हो यावेळेस स्ट्रोक पॉवरफुल. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा इथे मात्र टीम आरसीसी पहारे संघाकडून एक सध्या तरी या मॅचला एक नवीन जर्सी परिधान केली गेली आहे आणि नवीन जर्सी परिधान केल्यानंतर एक नव्या जोमानं आता मात्र आरसीसी पहारे संघाच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये गरजायला इथून मात्र सुरुवात झाली आहे. पहिलं षटक जर का आपण बघितलं पॉवर प्लेचं नसतानाही यावेळेस इथे मात्र पॉवरफुल अटॅक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं शफल होऊन खेळायचं होतं पण फलंदाजाने अचूक इथे मात्र शैली हेरली. टाइमावर कदाचित मनसुबा चेंडूचा बदलला गेला हवा असा आणि त्यानंतर अटॅक करताना पाहायला मिळाला. षटक संपलाय क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक. एटीन 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चला आम्ही विनंती करतोय नम्रतेची. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आज आयोजकांकडून आपण सर्व काही मागा. आम्ही सातत्याने म्हणतो म्हटलं जेवणसुद्धा मागा पण वेळ कोणीही नका मागू. ही नम्रतेची विनंती इथून असेल कारण उजेडामध्ये आपल्याला फायनल इथे मात्र खेळवायचे. स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहता आपण सुद्धा त्यांना सहकार्य करा. 1 ते 2 महिने आधी प्लॅनिंग करावं लागतं आणि एवढा सर्व जो डोलार आहे तो फक्त आणि फक्त तुमच्याकरिता एक तुम्हाला वेगळं प्लॅटफॉर्म मिळावं. एक वेगळ्या दर्जाच्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव ही तुम्हाला मिळावा या अनुषंगानं तुमच्याकरिता या स्पर्धेचं आयोजन नियोजन जय बजरंग स्पोर्ट शेलारचे हे आमचे सर्व शिलेदार करत असतात. त्यामुळं त्यांना सहकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ओहो हो यावेळेस करारी प्रहार उडवले गेले. चेंडूला दिली गेली आहे दिशा. क्षेत्ररक्षक करणार नाहीये तिथे मात्र चुकी. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल यावेळेस जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग. थँक्यू सो मच डीजे. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व दाखल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
चला टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर कॉमेंट्री बॉक्सशी जरा संपर्क साधायचा आहे. तेजस कॉमेंट्री बॉक्सशी अर्जंट संपर्क साधायचा आहे. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि स्टार मापोली आपले दोन्ही संघ जरा रिपोर्टिंग करायचं आणि संघाच्या कर्णधाराने हे 3 षटकं जशी संपतील तसं नाणेफेक कक्षामध्ये क्षणाचाही विलंब न करता जॉईन व्हायचं आहे. यावेळेस आपण पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. डान्स करत चेंडू मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कल पार करतोय. अगदी नजदीक क्षेत्ररक्षण होत असताना किती धावा इथून मात्र मिळत आहेत तर 1 धाव मिळेल आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना द्वितीय षटक हाताळण्याकरिता हर्षलला गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आणले गेले. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये घेणं गरजेचं होतं पण दिशा भरकटणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून मात्र दर्शवत आहेत आणि धाव मिळेल. एक अवांतर स्वरूपातली धावसंख्या 20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. आत्तापर्यंत ऑफिशियल चेंडू डिलिव्हर झाले ते दुसऱ्या षटकातील फक्त 2 चेंडू आत्तापर्यंत डिलिव्हर होताना आपण पाहिलेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. चला बॅटर मी विनंती करतो थोडीशी घाई करा इथून मात्र आपण. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि स्टार मापोली चला टॉससाठी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोचायचं आहे ही नम्रतेची विनंती इथून मात्र असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव फेकी. तदनंतर महागात ठरू शकतात हे निर्धाव चेंडू कारण ज्या पद्धतीने अटॅक होणं गरजेचं आहे कदाचित पहिल्या षटकामध्ये अतिशय पॉवरफुल स्ट्रॉंगली अटॅक RCC पहारे संघाकडून पाहायला मिळालं होतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. सिंगल इथून मात्र मिळते. धावसंख्या सिंगल न जाऊन पोचताना 21 आणि सन्माननीय पिंटूजी वाळन साहेब आणि त्यांच्या समवेत रमेशजी वाळन साहेब येथे उपस्थित होत आहेत ज्यांच्याकडून आम्हाला स्नेह भोजनाची आजची सुविधा ज्यांच्याकडून झाली आहे आणि पाणी बॉटल सुद्धा त्यांच्याकडूनच आम्हाला इथे मात्र पोहोचवलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. या चेंडूवर जर का आपण बघितलं तर चौकार पाहायला मिळाला. जसे मान्यवरांचं आगमन होतं तसं त्यांचं इथे मात्र चौकार षटकारी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप सारा बाहेर डिलिव्हर होणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 26 रमेशजी वाळनसाहेब येथे उपस्थित होत आहेत ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत आम्हाला आजच्या दिवसाचं भोजन इथे मात्र मिळालं आहे आणि पाणी बॉटल सुद्धा ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत इथे पोहोचल्यात त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वाळनसाहेब आम्ही आपणास विनंती करतोय पण क्रीडा मंचावर येऊन VVIP डाईसमध्ये सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय आणि पुनश्च एकदा मान्यवरांच्या स्वागतासाठी इथे मात्र आलाय हा ही पॉवरफुल स्ट्रोक चेंडू बाउंड लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 या अंकावर धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय मान्यवर पाहुणे आमचे रजा घेत आहेत संध्याकाळच्या दिवसामध्ये पुनश्च एकदा
त्यांचं शुभ आगमन होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. वेलकम, धन्यवाद अगदी. आणि या स्पेशली धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देताना इथून मात्र पाहताय. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32-32 या अंकावर धावफलक. इथून मात्र 32 या अंकावर धावफलक. आणि अगदी काही क्षणातच ज्या व्यक्तिमत्वानं विकासाची महागंगा किंवा विकासाची गंगा जिथे ज्या व्यक्तिमत्वाने इथे मात्र अवतरली ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांचं अगदी काही क्षणातच या जय बजरंग चषक 2024-25 मध्ये शुभगमन होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जयेश तयार. षटकातील पुढचा बॉल, खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय की काय, आणि इथे मात्र फटका फसतोय. विकेटचं पतन. फलंदाज होते बाद, परतावा लागेल तंबूच्या असला. निलेश सांबरे आप्पा करा समाज सेवक. क्या बात आहे. इथे मात्र सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांचं शुभ आगमन अगदी काही क्षणातच या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने उतार आपल्याला पाहायला मिळेल. टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि स्टार 11 मापोली, मी शेवटचा पुकार इथे दर्शवतोय. तिसरं षटक चालू झालंय. तिसरं षटक संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होताना इथून मात्र आपण पाहिला. चांगला स्ट्रोक होता पण ताकद कमी पाहायला मिळाली. फटका फसला गेलाय. अचूक ठिकाणी इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्याचा फायदा सध्या तरी टीम अनगाव संघाला होताना पाहायला मिळतोय. अनगाव संघ खूप सारा वेळ इथे मात्र घेत आहे. आम्ही आपणास विनंती करतोय हात जोडून कळकळीची की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल स्विच हिट करायचा होता, यावेळेस भिरकावून दिलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये, पुरेपूर खाली क्षेत्र इथे मात्र हेरलं. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार 4. निलेश सांबरे आप्पा करा समाज सेवक. चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 36 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले फाईन लेगच्या डोक्यावरून. हाही चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. सीमा रेषा पार. षटकार 6. हे भीती कशाची नाही, आमच्या पाठीशी उभा तो हाय. अरे भीती कशाची नाही, आमच्या पाठीशी उभा तो हाय. षटकार आपण इथून मात्र कन्वर्ट होताना इथून मात्र आपण पाहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःला झोकून दिलं पण हा चेंडू डायरेक्ट फेकून दिलाय. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू. चौकार 4. धोड आला. आमचा निलेश सांबरे आप्पा. 40 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 14 धावांची वाजवी खेळी साकारली होती. पुन्हा एकदा व्हेरिएशन दर्शवायचं होतं
पण थोडासा फटका कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला, निराशा पाहायला मिळाली. सिंगलवरही समाधान मानणं गरजेचं आहे, लाईफलाईन आहे, त्याचा यूज करून एक धाव पूर्ण केली गेली आणि धावसंख्या 47-47 या अंकावर. अल्पेशचा आपण अल्पेशचा विचार केला तर वैयक्तिक 14-15 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत आत्तापर्यंत, इथून मात्र 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 47 अचूक आणि कुठलीही खाडाखोड न करता अतिशय सुबक अशा अक्षरामध्ये गुणलेखक इथे मात्र करताना पाहायला मिळतं. आणि इथे मात्र पंच सामना थांबवायचं शुभ आगमन होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. यस, एक शेवटचा एक चेंडू आहे, आपण करूयात इथून मात्र डिलिव्हर. आणि यावेळेस करारी प्रहार होतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53-53 विजयाकरिता 54 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र समोर ठेवलं गेलंय. आणि या मुख्य व्यासपीठावर या जय बजरंग स्पोर्ट शेलार नगरीमध्ये शुभ आगमन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय, ज्यांच्याबद्दल आम्ही सातत्याने म्हणतो की ज्या व्यक्तिमत्वानं या ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणामध्ये या विकासाची महागंगा ज्या व्यक्तिमत्वाने अवतरवली, ज्या व्यक्तिमत्वानं कधी वैद्यकीय मदत लागली, नाव आठवतं निलेशजी सांबरे साहेब. शैक्षणिक जेव्हा ही गरज भासतीये तेव्हा नाव आठवतं इथे मात्र आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम निलेशजी सांबरे साहेब. हे भीती कशाची नाही, आमच्या पाठीशी उभा तो हाय. अरे भीती कशाची नाही, आमच्या पाठीशी उभा तो हाय. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. अरे आमचा निलेश सांबरे अप्पा खरा समाजसेवक हाय. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक आहे. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक आहे. जिजाऊचं वादळ आणि विकासाचं वादळ सातत्यानं जे संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आम्ही सातत्याने म्हणतो की लोक म्हणत असेल क्या हे जिजाऊ, तर त्यांच्यासाठी आम्ही सातत्याने म्हणतो की आज तलासरीपासून तर आपण सावंतवाडीपर्यंत पोहोचा, जिजाऊचं काम बोलतं. आणि म्हणूनच आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय कोकण आयडॉल आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब. आपलं जय बजरंग चषक शेलार नगरीमध्ये 2024-25 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी स्टार 11 मापोली संघ विनंती करतोय आपण यायचे नाणेफेकीसाठी. समाजसेवक आहे. युवा पिढीचा आवाज आहे लाखात एक, लाखात एक, लाखात एक. जिजाऊ संघटनेचा साथ आहे माणूस नेक. माणूस नेकर माणूस ने समाज कार्यात आहे त्याची हो हिंमत. गोरगरिबांसाठी दादा नेहमीच हाकेला धावून करंजी जा. वारकडे संपर्क साधायचा. आराम निलेशजी सांबरे आणि नक्कीच आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभस्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेकी करण्याकरिता यायचं आहे. तदनंतर धीरजजी सांबरे यांनाही आम्ही विनंती करतोय. प्रज्वल, आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकी करण्याकरिता इथे मात्र जॉईन व्हायचं. एका बाजूने स्टार 11 मापोली आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर पाहायला मिळेल. आमचा निलेश सांबरे आप्पा
कर समाज नाण्याच्या दोन बाजू असतील, अमित शेलारकर आणि जय बजरंग चषक. प्रज्वल यांचे शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कॉलिंग कोण देणार आहे? सूर्यानगर संघ इथून माझा कॉल देत आहेत. जय बजरंग असं कॉल आलंय आणि अमित शेलारकर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. नाणेफेक इथे मात्र विन होतोय मापोली संघ. त्याच्या आधी आपण जाऊयात मनोगताच्या दिशेनं. ज्या व्यक्तिमत्वाचं कार्य आपण सातत्याने मात्र या ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणामध्ये पाहिलंय. आम्ही सातत्याने म्हणतो की जेव्हा जेव्हा आरोग्याची मदत लागली आहे तेव्हा प्रत्येकाला कुठलं नाव आठवलं आहे तर सन्मान निलेशजी सांबरे साहेब. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला कधी गरज भासते तेव्हा नाव आठवतं आपल्याला निलेशजी सांबरे साहेब. तेच व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. या जय बजरंग स्पोर्ट्सचे जेवढी मुलं आहेत ते सातत्याने जिजाऊच्या मार्फत अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच सामाजिक क्षेत्रामध्ये निलेशजी सांबरे साहेबांचा हात त्यांच्या पाठी सातत्याने राहिला आहे. तर नक्कीच निलेशजी सांबरे साहेबांना आम्ही विनंती करतो की उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा द्याव्यात. पहिल्यांदा मी जय बजरंग स्पोर्ट्स क्लबच्या सर्व मेंबर ज्यांनी निर्माण केलं स्थापनेपासून तर आजतागायतच्या सर्व मेंबर्सचे अभिनंदन करतो. का खूप चांगलं नियोजन असतं आणि या त्यांच्या स्पोर्ट क्लब मुलं गावाची एकी चांगली कायम अबाधित राहिलेली आहे. अगदी गावकरी असून शिवाय सुद्धा बाहेरच्या लोकांनाही गावकऱ्यांप्रमाणे वागणूक देऊन जे इतर गावात दिसत नाही, परंतु या गावची एकी सर्वांना सोबत घेऊन जाणारे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे, त्याचं संपूर्ण श्रेय जय बजरंग स्पोर्ट्सचं जातं असं मी मानतो. या स्पर्धेला मला वाटतं मी तिसरं वर्ष आहे. ते खूप चांगलं नियोजन असतं आयोजकांकडनं आणि कुठलंही गालबोट न लागता स्पर्धा कुणाच्याही बाजूने न जाता अगदी चांगल्या प्रकारे निर्णय देत पंच लोक असतील किंवा इथलं मंडळाचे सर्व पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना न्याय देत असतात. मला हे जय बजरंग स्पोर्ट्स क्लब असंच एकापणे राहून पुढे प्रगती करावी एवढंच अपेक्षा आहे. पुन्हा एकदा जय बजरंग स्पोर्ट्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. सर्व इथे आलेल्या खेळाडूंचं काहीतरी 40 टीम आल्यात समजलं मला. 40 टीमच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो, प्रेक्षकांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर आम्ही विनंती करतोय आपण सन्मानानं पुन्हा एकदा VVIP डाईसमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मापोलीकर नाणेफेक विन झाला, काय निर्णय असेल? बॅटिंग. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि सूर्यानगर संघ तुम्हाला एम तुम्ही आता बेस्ट ऑफ लक पोचवतोय. धन्यवाद. आणि जाऊयात आपण 54 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे आणि पहिले षटक हाताळत असताना पहिला चेंडू इथून मात्र निर्धाव, तदनंतर चौकार आणि आता मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. निलेश सांबरे साहेबांचा विचार केला तर खेळाडूंवर आणि अनेक जणांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. मला आठवतं आय थिंक डहाणू साईडचा एक कबड्डीचा संघ आहे आणि तिथल्या खेळाडूला पॅरालिस म्हणजे आल्यानंतर संपूर्ण खर्च आणि त्याला पुन्हा एकदा संपूर्ण खर्च करून त्याचा वैद्यकीय संपूर्ण खर्च करून त्याला मैदानात उतरवण्याची जिम्मेदारी ही सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी उचलली होती आणि तो खेळाडू आज आपल्या कबड्डी संघाचं नावही पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये करताना पाहायला मिळतो आहे. यावेळेस बॅटची कडा आहे का, पण नाही आहे, त्या पद्धतीचा इशारा पोहोचलेला नाही आहे. आपण इथून मात्र पाहत आहे चेंडू संपुष्टात येत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 आणि धावफलक स्थिरावताना ते म्हणजे ही 4 या अंकावर चांगली अटॅकिंग गोलंदाजी चालू आहे. ज्या पद्धतीने अटॅक पहिल्या षटकामध्ये केला होता त्याच पद्धतीने आता मात्र गोलंदाजीमध्ये अटॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी हुके डाव द्या या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या. डॉट बॉल निर्धावफेकी पाहत आहे. चेंडू संपतायत 5, धावसंख्या 4. चला थोडंसं गेम स्पीडअप करणं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक असेल. फायनल दिवस आहे आणि थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही नम्रतेची विनंती. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्याच्या खाली राहून शत्रूवर दावा बोलते त्याच पद्धतीनं इथेही यावेळेस चेंडू थोडासा खाली ठेवून दावा बोलताना इथे मात्र पाहायला मिळालं. षटक संपलाय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 50 धावसंख्येची आवश्यकता. आपण सातत्यानं पाहतो. म्हणत असेल की आहे जिजाऊ, तर जिजाऊबद्दल सातत्याने म्हणतो की तलासरीपासून तर सावंतवाडीपर्यंत पोहोचा, जिजाऊचं काम बोलतं आणि सातत्यानं तेच कार्य
आप्पांचं राहिलं आहे. अनेकांना आप्पांचं स्वप्न आहे की आपल्या भागातील खेळाडू आपल्या भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्रॅक कराव्यात, डॉक्टर इंजिनियर व्हावे. माझ्याच गावाजवळचं गाव आहे आणि माझा बॅचमेट आहे विशाल पाटील, याचं डॉक्टर व्हायचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी केलं आहे. कारण 16 लाख फी होती MBBSची आणि ती फी मात्र भरायची दानत किंवा तेवढी घरची परिस्थिती नव्हती त्या मुलाची. आणि ही गोष्ट निलेशजी सांबरे साहेबांना समजतात. त्याची संपूर्ण शैक्षणिक फी ही निलेशजी सांबरे साहेबांनी इथे मात्र भरली आहे आणि त्याचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आज निलेशजी सांबरे साहेबांनी इथे मात्र पूर्ण केलं आहे. षटकार आपण इथून मात्र पाहत आहे आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 या अंकावर. थँक्यू. आमच्या पाठी व्हाईट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. एक धाव इथून मात्र अंकित होती. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. तदनंतर जर का आपण पाहिलं की निलेशजी सांबरे साहेबांच्या समाज कार्याला प्रेरित होऊन अर्थात जय बजरंग स्पोर्ट्स शेलार याचे क्रिकेट क्लब आहे किंवा क्रिकेटचं जे मंडळ आहे आणि विकेटचं पतन इथून मात्र पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. क्रिकेटपुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा जय बजरंग स्पोर्ट शेलार संघाचंही काम आपण पाहत आहे. मागील 5 वर्षापासून सातत्यानं गाव व गाव परिसरातील सामाजिक कामामध्ये कार्यरत राहिलेलं हे जय बजरंग स्पोर्ट शेलार मंडळ आपण पाहत आहे. आत्तापर्यंत 7 आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले आहेत. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आलेले आहेत. तदनंतर श्रेष्ठ दान ज्याला म्हटलं जातं रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100+ युवकांनी रक्तदान करून आत्तापर्यंत 67 गरजूंना रक्त देण्याचं काम या जय बजरंग स्पोर्ट शेलारनं केलेलं आहे. आणि जल हे तो कल आहे, जलसेवा हीच ईश्वर सेवा या अनुषंगानं सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था शेलार नगरीमध्ये शेलार नाक्यावर करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर गरजूंना साहित्य मोफत देण्याचं काम इथून मात्र केलेलं आहे. तदनंतर शेलार गाव व परिसरातील सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट व सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून सातत्यानं भूमिका निभावत असतात. तदनंतर 500हून अधिक बांधवांना इथे मात्र मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड वाटप, व्हीलचेअर वाटप इत्यादी योजना ते राबवत असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं काम करायचं आहे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात त्या स्पर्धा परीक्षेच्या वाचनालयापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करताना पाहायला मिळतात. आणि याच शेलारच्या वाचनालयामधून आत्ता 2 होमगार्ड हे इथे मात्र सेवेमध्ये रुजू झालेत. म्हणून पंचक्रोशी विभागातील जेवढेही लोक आमची स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत त्यांना एकच म्हणीन, जेव्हा केव्हा तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अडचण निर्माण होईल तेव्हा आमच्या जय बजरंग स्पोर्ट शेलारच्या मुलांना एकदा आवाज द्या. ते दुसऱ्या क्षणाला तुमच्याकरिता जिजाऊच्या सहकार्यानं इथे मात्र पोहोचतील याची गॅरंटी मात्र या स्पर्धेच्या मार्फत जरूर देत आहेत. नक्कीच जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो आणि त्याच अनुषंगानं त्यांचंही समाजकार्य आपण पाहत आहे. चेंडू संपलेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. जवळजवळ शिक्कामोर्तब करतायत या मॅचवर असं वाटतं. टीम RCC पहारे संघ. स्ट्रोक तर पॉवरफुल 9दा कमकुवत स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि धाव किती तर एकच मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ सध्या तरी चालू आहे. सिंगलनं धावसंख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येतील. दुसऱ्या षटकात येईल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहतोय. फटका फसतोय इथे मात्र. विकेटचं पतन होईल. परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. हे भीती कशाची नाही, आमच्या पाठीशी उभा तो हाय. आर भीती
आमच्या पाठीशी उभा तो हाय. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. की पहिल्या तर आम्ही असं म्हणायचो की या पालघर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा अवतरणारं व्यक्तिमत्व, पण आता असं म्हणावं लागेल की संपूर्ण कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा अवतरणारं व्यक्तिमत्व कोण, तर अर्थातच निलेशजी सांबरे साहेब. त्यांचं शुभागमन होताना आपण पाहतोय आणि त्यांचं गीतसुद्धा ऐकतोय. अनिकेत जाधव जो जिजाऊ वाचनालय शेलार इथून महाराष्ट्र पोलीस होमगार्डमध्ये आपल्याला मात्र रुजू होताना आपल्याला पाहायला मिळालं. येस, त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. अंतिम षटक हिमांशूला आणले गेले. 6 चेंडू आणि विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, या चेंडूची आवश्यकता होती. एक चेंडू निर्धाव येणं किंवा फेकी प्रॉपर होणं गरजेचं होतं. 5 चेंडू आणि विजयाकरिता 38 धावेची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. पुढचे काही चेंडू येईपर्यंत या मॅचचं भाकीत करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं, कारण एखादा नो बॉल आला त्यावर 6 विक्स ठोकला गेला तर काहीही होऊ शकतं. आपण पाहू शकता सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र 17 या अंकावर. टेनिस क्रिकेट विश्व जगतातील क्रिकेट विश्व जगतातील अशू बकडा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं 17, कारण जेव्हा जेव्हा आलाय 17 तेव्हा तेव्हा डेफिनेटली पाहायला मिळतोय खतरा. धावसंख्या 17 37 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. ओहो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे आणि ती उपस्थित होत आहेत आम्हाला चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी दाते स्वर्गीय कृष्णाशंकर भोईर यांच्या स्मरणार्थ सतीश कृष्णा भोईर यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी मिळाली आहे. मी सतीश दादा यांना विनंती करतोय आपण VVIP डाईसवर सन्मानानं इथून मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या 19 या अंकावर. चला, औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची, ती त्वरित करूयात आपण इथून मात्र पूर्ण. हे मोठे फटके आधी कन्वर्ट होणं गरजेचं होतं. स्ट्रोक कन्वर्ट होणं गरजेचं होतं. सध्या तरी थांबा दर्शवला. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. चला, अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी राहतोय आणि जवळजवळ या मॅचवर शिक्कामोर्तब केलाय टीम RCC पहारे संघानं. चला, औपचारिकता आहे ती करूयात आपण इथून मात्र पूर्ण. हे मोठे फटके जर का आधी कन्वर्ट झाले असते तर कदाचित विजयाच्या दिशेने वाटचाल चालू गेली असती. टीम अनगाव संघानं जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. सामना विजयशी ठरतो इथे मात्र RCC पहारे संघ. विनंती असेल नेक्स्ट मॅच करिता जेवढेही ज्या टीम्स आहेत त्यांनी त्वरित सज्ज व्हायचं आहे आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच अथर्व, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. त्याच्या आधी आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या